कणेरी मठावरील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये एका 50 वर्षाच्या महिलेवर अत्यंत दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली आहे। तब्बल 17 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे त्या महिलेला जीवदान मिळालंय। वैद्यकशास्त्रातील अत्युच्च ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांच्यासह 10 डॉक्टरांच्या टीमनं हे शिवधनुष्य पेललंय। एखाद्या महानगरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार नाही अशी शस्त्रक्रिया कोल्हापुरात डॉक्टर मरजक्के यांनी करून दाखवली आहे। अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींच्या पुढाकारातून कणेरी मठ इथं गेली 16 वर्ष सिद्धगिरी हॉस्पिटल चालवलं जात आहे। विविध आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांवर अल्पदरात औषध उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात। कर्नाटक राज्यातील एका 50 वर्षीय महिलेवर नुकतीच मेंदूवरील अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याबद्दलची माहिती आज डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली। 2 जून रोजी झालेली ती शस्त्रक्रिया तब्बल 17 तास चालली। जगातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टर मरजक्के यांनी केलाय। त्या महिलेच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना सूज आली होती। त्यातून तिला दृष्टिदोष निर्माण झाला होता। अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवली असताना सिद्धगिरी हॉस्पिटलमधील 10 डॉक्टरांच्या पथकानं ही शस्त्रक्रिया यशस्वी केली असं डॉक्टर मरजक्के यांनी सांगितलं। सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन नाही, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक आणि तत्पर उपचार मिळावेत याकडे कटाक्ष असतो। त्यामुळेच काळसिद्धेश्वर स्वामींनी सुरू केलेल्या या हॉस्पिटलकडे रुग्णांचा ओघ वाढतोय। भारतातील एक अत्यंत नामांकित असे मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर मरजक्के यांच्यामुळे आजवर अनेक गंभीर रुग्णांना जीवदान मिळालंय। पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रकाश भरमगौडर, प्रतिमा मरजक्के, प्रवीण सुतार उपस्थित होते।